पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुडगूस कायम आहे। कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पंचगंगा नदी धोका पातळीच्या उंबरठ्यावर आहे। नदीकाठचे अनेक सखल भाग जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। आताची महत्त्वाची बातमी, गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढलेला आहे। विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये याची तीव्रता अधिक पाहायला मिळाली आणि यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळी जोडून वाहत आहेत आणि त्यामुळे पुराच्या पाण्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं दिसतंय। इतकंच नव्हे तर अनेक महत्त्वाच्या मार्गांवर सुद्धा पुराचं पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। अनेक राज्यमार्ग त्याचबरोबर जिल्हा मार्ग यावरची वाहतूक ठप्प झाली आहे। नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। कोल्हापूर शहरातील सखल भागांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलेलं आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 6 इंच इतकी आहे। पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे। त्यामुळे एका अर्थानं पंचगंगा नदी महापुराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन सध्या सतर्क आहे आणि ते फील्डवर सुद्धा उतरलेलं आहे।